आता परीक्षेचे दिवस आहे, तू परीक्षा घेऊन तर सांग. पहिल्यांदाच ताडोबा नॅशनल पार्क मध्ये फिरण्याच्या आधीच एक आईसाठी बंगलो बुक केला आहे. म्हणजे सफारी आल्यानंतर, सफारीमधून दमल्यानंतर परत घरी येणं कठीण होईल, प्रवास करणं खूप कठीण होईल, म्हणून आधीच एक बंगलो घेतला आहे. तो तलावाच्या बाजूला आहे. इथे एवढ्या याच्यामध्ये 3च बंगलो आहेत आणि 3 बंगलोमधला हा एक बंगला आहे. खूप निसर्गरम्य जागा आहे. इथून आम्हाला ताडोबाला जायचं आहे. आता जेवण पण येईल आमचं. हा समोर सुद्धा बंगलो आहे. हा सगळा बंगलो आम्हाला आता आज उद्यापर्यंत आमच्या ताब्यात राहील. आम्हाला हवं त्या गोष्टी आम्हाला करता येणार आहेत आणि खूप सुंदर असा बंगलो आम्हाला मिळाला आहे. वर असं गच्चीवर जायला पण आहे बघायला. तिथे लॉनमध्ये जेवायची सोय केली आहे. समजा वाटलं तुम्हाला लॉनमध्ये रात्री जेवायची तर आतमध्ये AC आणि 2 बेडरूम आहेत. सगळेजण आनंदी आहेत. पहिल्यांदाच आपण कुठेतरी बंगलो घेतलेला आहे. याच्यामध्ये बघूया आपण छानपैकी. सह्याद्रीचा सर्वात मोठा मध्ये सर्वात उंच 94 आणि ते पण टॉयलेट बाथरूम आहे. बेडरूम आहे जो आमच्यासाठी अवेलेबल असणारे पूर्ण वेळ. अटॅच बाथरूम आहे. मला सफारी नंतर आराम करायला आहे. खूप कूल AC केलेला आहे. थँक्यू. हे सगळं आई वडिलांच्या कृपेमुळे आहे. आई पण खूप आनंदात आहे. जॉब मिळाला पाहिजे म्हणून आपण शिक्षण इथे बाहेर लॉन पण आहे. चहा प्यायला लॉन आहे. सोबत आता हे नवीन इथं कसं वाटतंय? गडू कसं वाटतंय? चल आई कसं वाटतंय का आई? आजी इकडे कसं वाटतंय? ठीक आहे. घ्या ना. दगडावरून जाणार आपली गाडी. दगडावर बसता सुजेल पण सुचणार नाही. वर जायचं आपल्या खड्ड्यातून या दगडातून. फोटो व्हिडिओ स्टील फोटो.
लोक स्टील फोटो. नक्कीच पळाली आपल्याला. ते बाजूला बघितलं तर मला धडधडलंच. कोण बसलं? हे पण तेच मेल आहे का? हा, यांच्या पाठीवरचं बघा वेगळं आहे. बघ. खूपच सगळे. आणि त्यांची शिंग त्याच रंगाची आहेत ना? नाही वेगळं. ग्रे कलरच असतो ना? जंगली वैसा. चलो. स्वच्छ पाणी आहे का मग? तेच तर म्हटलं. काही दिसतंय का तुला? नाही. नाही जाते पाणी. नाही झालं ना. त्याला रोखून पुढे पुढे ढकलत शाय आहे. तिकडे कुठेतरी हे करून तुला लागेल डोक्याला थोड्याला. बघा किती सुंदर आहे. हो ते पाण्यात इथे तेच ना वाघ आणि सगळं प्राणी पाणी प्यायला. चरायला येतात. तिथे गाडी सतत
दिसतंय ना पाठीमागे पण कोणतरी आहे गाडी आहे दिसतंय बरोबर काही पोहे बोलते बस ह्या टेस्टनी ॲलर्जी नाही ह्या टेस्टनी ॲलर्जी नाही ती टेस्टनी ॲलर्जी होते लहानपणीपासून जसं पाहिजे तिचं ती ॲलर्जी दिसतंय कसं वाटतं तर आता बरं वाटेल बघितला बाग असं होतं ना दाढीवाला आता दाढीवाला या दादांमुळे दिसला आम्हाला या दादामुळे आणि या दादामुळे दिसला तुमची आई बघ तुझ्या आई इकडे बघ हुशार आहे तू बघितला ना ते मग डॉक्टर इथे होते मला कसं वाटतं ज्या पुणे वैष्णव तिला घोड्यावरती घोड्यावरती गेलो तुला म्हटलं बाबा मला खाली उतर तुला सगळं पैसे देते चालत कंपनीची वाट घोड्यासारखंच असं एवढं वैद्य झालं तर ऍक्च्युली घोड्यावर बसायचं नसतेच म्हणतात आणि पाय ठेवतो ना आपण हातात त्या पायावर
काही म्हणतो इथं कुठे वाजलं बाबांना खूप त्रास झाला. अजून बरं वाटतं. नाग मी तर बिदरला गेलो होतो बिदरला ही आमची जेवायची जागा आहे. इथे आम्ही आणि फक्त आम्ही हो जेवायला. आमचं जेवायचं सेटअप आहे. व्हेरी अमेज. ही आपली गाडी जिने आतापर्यंत आपल्याला साथ दिली आहे इथपर्यंत. आणि आमचा बंगलो तिकडे कॉर्नरला आहे. इट इज व्हेरी छान. म्हणजे आईला चांगल्या गोष्टी कशा देऊ शकतात याचे पॅरामीटर. कसं वाटतं तुला? रेडीमेड सगळं मिळत असेल तर छानच वाटणार ना. हे बघ सेटअप. बंगला कसा तुझा आवडलं. आणि वाघ कसा वाटला? प्रत्यक्ष वाघ बघणं वेगळाच अनुभव आहे. बाय. गाडू कसं वाटलं? हे भरीत आहे. हे भरीत आहे. हे भरत आहे. हे भरीत आहे. ही मिक्स व्हेज भाजी आहे. आणि हे वरण आहे. आणि काय आणि काय आहे यार? काय आहे बाउल मध्ये? चला आज गणू बरोबर आहे आम्ही सगळेजण. बरं वाटलं. आई कसं वाटतं? आई कसं वाटतंय? वाघ बघून कसं वाटतंय? स्वप्नात पण तो ताक बघून तसल्यासारखं वाटलं.
आता नाही का पेटीने मीठभर आणि सांडे गाडीनं खात हो जात होते. मोहाची फुलं आहेत. ते मोहाचं झाड आहे. कधी मिळत नाही. आजीवर आम्हाला मिळालंय. टाकत नाही ते राखूनच मग पडते. राखूनच पडते ते. राखूनच पडते. झाडाला दिसते का पहा बरं? नाही. झाडाला काहीच नाही दिसत. काहीच नाही दिसत. राखूनच पडते ते. म्हणजे हे रात्रीच पडतं. रात्रीच पडते. रात्री उगवतं आणि रात्रीच पडतं. अरे ले यार, तेवढी मस्त गंमत आहे. ज्युसी आहे. ज्युसी आहे. ज्युसी आहे. बापरे. म्हणजे फळच म्हणा ते, फुल नाहीच आहे. हा चण्याच्या डाळीमध्ये शिजवून टाका म्हणाले. हा चालू केलं. आज 29 तारीख आहे मार्च 2024. हे मोहाचं झाड आहे. अख्खं जंगलात ताडोबाच्या जाताना रस्त्यावर मिळालंय. हे सगळे मोहाची फुलं जमा करतात आहे. 50 रुपये किलोनी विकणार आहेत. आम्ही त्यातली मोहाची फुलं आणलेत. खूप गोड आहेत. गणूने खाऊन बघितलंय. मी पण खाल्लंय. ज्युसी आहे. आणि वी आर हॅपी. आमची गाडी आणि आम्ही. आता गाडी चालते की नाही माहिती. चला. गाडी चालली की नाही माहित नाही, पण खाल्ले तर मी मोहाची फुलं. भेटत नाही हे. ह्याला कसं करायचं मग? ह्याला बनवायची कशी? याने आता मारून घालते. आणि मग ओके. सुकवायचे का? आजी सांगा कशी बनव. हा ओके, बघतो मी करू. हा ते लावलंय मी घरी झाड आहे. मित्रांनी दिलं आणि तो रोज फुलं पाहत राहते. आले का फुलं, आले का फुलं. चाफ्याचं तर ओरिजिनल चाफा ते पांढरा चाफा, पिवळा चाफा नाही. तो सोन चाफा म्हणताय का तुम्ही? आता सोन चाफा आहे, दाटी असतो, त्याचा सुगंध खूप छान असतो आणि त्याचे फुलं चाफ्यासारखे नाही राहत. हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन। धन से मन से धन से तन मन धन जीवन से, धन से मन से धन से तन मन धन जीवन से, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, हम करें राष्ट्र आराधन, आराधन राष्ट्र आराधन।
से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से श्रद्धा से मस्तक नत से हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन अपने हंसते शैशव से अपने खिलते यौवन से प्रौढ़ता पूर्ण जीवन से हम करे राष्ट्र का अर्चन हम करे राष्ट्र का अर्चन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन अपने अतीत को पढ़कर अपना इतिहास उलट कर अपना भवितव्य समझ कर हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतद्वेषकायो नमस्ते 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 सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन धन से मन से धन से तन मन धन जीवन से धन से मन से धन से तन मन धन जीवन से हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन अंतर से मुख से कृति से निश्चल हो निर्मल मति से श्रद्धा से मस्तक नत से हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन डॉक्टर हेडगेवारांच्या घरातली मूर्ती आहे मी बघत आलोय. अपने हंसते शैशव से अपने खिलते यौवन से प्रौढ़ता पूर्ण जीवन त्यावेळचं हे जुनं घर हा म्हणजे तारखेला आहे 8 दिवसाचा म्हणजे 1 तारखेला नाही आले. हे त्याचं पण आहे. त्याचंही होतं. वा काय घर होत आहे. परमपूजनीय डॉक्टर बळीव हेडगेवार सर यांचे हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन हे सगळं तसंच आहे त्यांचं.
चुलती हो. पूर्वीच्या चुलती मोठा हे दूर जाण्यासाठी वेळ दिली. बघितलेलं शिकली जाते. इथे झाली सांगायची सुरुवात. अब काल चक्र की गति से बैठूं गया सिंहासन. अब काल चक्र की गति से बैठूं गया सिंहासन. अपना तन मन खरोखर मुलगी फोटो आहे. हम करे पुनः संस्थापन. हम करे राष्ट्र आराधन. हम करे राष्ट्र आराधन. नरेंद्र मामाला पण मी नाही दाखवलं, आजूबाजू पण नाही पाहिजे. हे तुम्ही पहिल्यांदा पाहताय. दर महिन्यामध्ये एकदा सार्वकालिक खाली शेणारी हे नरेंद्र मामाला दाखवू नका ते, म्हणून मला सरांनी एक ताई दाखवला नाही आणि याला सगळं फिरवलं. लाकडाची घरगुती लाकडाची. अच्छा, होम हवनचं आहे का ते वगैरे घालतो ना अग्नीमध्ये, सगळं त्याचं साहित्य आहे. हे इकडे आता खिडकी खिडकी आहे, काहीच नाही. तो किती छान मेक आहे बघ ना. काय अर्धी पाहिजे तर अर्धी सुरुवातीचं ते दार आहे छोटच राहणार. तुझ्या घराच्या समोरून येऊन आपण मंदिरामध्ये जसं जातो वाचतो, मंदिराच्या समोर आपण येतो म्हणजे येणार वापरची आहे. स्थापना झाल्यानंतर जे काही बैठक असेल या खोलीमध्ये. तुम्हाला जर यायचं असेल तर आपण जसं आतल्या जिन्याने आणतो, दुसरा जिना आहे ग्राउंड डायरेक्ट इथे, तसे त्यांचे पेशंट कधी यायचे म्हणतात. असं वाडा पूर्वी असे वाढते. तो वरचा भाग केलेला आहे ते पण यांचं बांधलं 2001 मध्ये. तिथे कोण राहतं? आपलं जे हेडक्वार्टर मेन कार्यालय. नागपूरच्या सर्व नातेवाईकांचा निरोप घेत आम्ही आमचा प्रवास आटोपला होता आणि पुढच्या मार्गाला आम्ही लागलो होतो. आता परीक्षेचे दिवस आहे, तू परीक्षा घेऊन सर सांग काय आता. काय इथून त्या तुझ्या सीएनजीच्या दुकानावर जायचंय पेट्रोल सीएनजी भरायला. घेऊन घे. होय 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 संतटा घेऊन घे वाटल्यात मोठ्या मामासाठी. नक्की नक्की. हो हो मोठ्या मामासाठी संत. हो नक्की. जय जय स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. टेबल पण दिसतं.
माझ्या गाडीने मी ट्रॅव्हल करतोय आज भेटला आलो सगळा मागच्या जुन्या कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे. फक्त एवढंच आहे की ते आतमध्ये असल्यामुळे इथे जास्त काही फॅसिलिटी नाही आहेत, पण खूप चांगलं कॉलेज आहे. SMBT पण आहे, डिग्री कॉलेज आहे, खूप चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की रस्त्यापासून हायवे पासून लांब आहे, आजूबाजूला काय नाही आहे. तरी परत पुढच्या वेळी आलो की भेटूया. बाय.